पाहू शकता समोर पाहत असणारा बडाव बैल हा तेरेबंदी किंवा बगाडासाठी चालणार आहे. खूप मोठं माप आहे, हत्तीसारखा. ज्यांना कर्नाटकला यायला जमत नाही त्यांच्यासाठी तुम्ही एक 10 दिवस थांबा. 10 दिवसानंतर 15-16 तारखेला विजापूर यात्रा फुटते. 17 तारखेपासून सोलापूर सिद्धेश्वर यात्रा चालू होते. सोलापूर सिद्धेश्वर यात्रा फुटली की रथसप्तमीच्या आधी 3 दिवस सांगोला यात्रा चालू होते आणि रथसप्तमीच्या नंतर पंढरपूर माघवारी यात्रा चालू होते. पंढरपूर यात्रेमध्ये खिल्लार गाय भेटून जातील तुम्हाला. परंतु क्वालिटी आणि मोठं माप पाहिजे असेल तर थोडं लांब यावं लागेल. विजापूर लांब नाही आहे. महाराष्ट्राच्या सीमेपासून आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या सीमेपासून अवघं 6 ते 7 किलोमीटरवर विजापूरची सीमा आहे. आणि जत तालुक्याच्या शेवटच्या गावाच्या हद्दीपासून यात्रा अवघ्या 10 किलोमीटरवर आहे. जर तुम्ही मंगळवेढा, मरवडे, उमदी ह्या मार्गे जर आला तर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या सीमेपासून अवघ्या फक्त 10 किलोमीटरवर यात्रा आहे. तोरवी गाव आहे. विजापूर तालुका, जिल्हा विजापूर पडतंय. विजापूरच्या बाहेर आहे, सांगली बाजूकडे तिकोडा रोडवर. जुळला आहे. काय किंमत सांगितली? विकले बैल. केवढ्याला विकले? ते 2.5 लाखाला. 2.5 लाखाला. कुठे दिला? ते मंत्रालयाला. मंत्रालय कुठं ते आंध्रा साईडला दिला. कशासाठी, कुठल्या कामासाठी घेतला? त्याने बैल शेती कामासाठी घेतलं. शेती कामासाठी घेतला. आपलं नाव पत्ता सांगा. आपलं नाव उमराणे, तालुका जत, जिल्हा सांगली. नाव शिवानंद तिकोंडे. मोबाईल नंबर 909090 माझी बैल मी भेटून जातील आपल्याकडे. पुढच्या महिन्यामध्ये पण भरपूर यात्रा आहेत. चडचण यात्रेला भरपूर गायी भेटून जातील पुढच्या महिन्यात. ज्यांना घरी बसून गाय पाहिजे असेल त्यांनी खिल्लार ग्रुपवर, तुमचे खिल्लार ग्रुप असतील त्याच्यावर पाहत राहा. विक्रीसाठी निघालेल्या गायी फोटो